Hello everyone, welcome in K for Knowledge. We are looking here 46th session, which is auxiliaries for can, could, may, should. Among that, auxiliaries means सहाय्यक शब्द. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण कॅन हा शब्द जो आहे तर त्याच्यापासून काय सेंटेन्सेस तयार होऊ शकतात ते पाहणार आहोत. Now I am going to start can word with its examples in sentence and its meaning in Marathi. First sentence is I can write म्हणजे मी लिहू शकतो किंवा शकते. I can read म्हणजे मी वाचू शकतो किंवा शकते. I can come म्हणजे मी येऊ शकतो किंवा शकते. I can run म्हणजे मी धावू शकते. I can understand म्हणजे मी समजू शकते. I can do this म्हणजे मी हे करू शकते. I can prove this म्हणजे मी हे सिद्ध करू शकते किंवा शकतो. I can show you म्हणजे मी तुला दाखवू शकतो किंवा शकते. I can speak some English म्हणजे मी थोडं इंग्रजी बोलू शकतो किंवा शकते. I can see clearly now म्हणजे मला आता स्पष्ट दिसतंय. You can go म्हणजे तू जाऊ शकतो किंवा शकतेस. You can come म्हणजे तू येऊ शकतो किंवा येऊ शकतेस. You can understand म्हणजे तू समजू शकतोस किंवा शकतेस. You can laugh म्हणजे तू हसू शकतोस किंवा शकतेस. You can run म्हणजे तू धावू शकतोस किंवा शकतेस. You can think म्हणजे तू विचार करू शकतोस किंवा शकतेस. You can start now म्हणजे तू आता सुरू करू शकतोस किंवा शकतेस. You can stop now म्हणजे तू आता थांबू शकतोस किंवा शकतेस. You can walk now म्हणजे तू आता चालू शकतोस किंवा शकतेस. You can leave now म्हणजे तू आता निघू शकतोस किंवा शकतेस. You can go now म्हणजे तू आता जाऊ शकतोस किंवा शकतेस. You can go in the morning म्हणजे तू सकाळी जाऊ शकतोस किंवा शकतेस. You can go in afternoon म्हणजे तू दुपारी जाऊ शकतोस किंवा शकतेस. You can go in evening म्हणजे तू संध्याकाळी जाऊ शकतोस किंवा शकतेस. You can go at night म्हणजे तू रात्री जाऊ शकतोस किंवा शकतेस. You can travel by car म्हणजे तुम्ही कारने प्रवास करू शकता. You can travel by plane म्हणजे तुम्ही विमानाने प्रवास करू शकता. You can travel by bus म्हणजे तुम्ही बसने प्रवास करू शकता. You can travel by train म्हणजे तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकता. You can travel on foot म्हणजे तुम्ही पायी प्रवास करू शकता. अ टायर कॅन बस्ट म्हणजे टायर फुटू शकते. ॲक्सिडेंट्स कॅन हॅपन म्हणजे अपघात घडू शकतात. एनिथिंग कॅन हॅपन म्हणजे काहीही घडू शकते. यू कॅन बिलीव्ह अस म्हणजे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता. यू कॅन रिली ऑन अस म्हणजे तुम्ही आमच्यावर विसंबून राहू शकता. यू कॅन अंडरस्टँड आवर प्रॉब्लेम्स म्हणजे तुम्ही आमची अडचण समजू शकता. एनीवन कॅन डू दिस म्हणजे कोणीही हे करू शकतो किंवा शकते. एनीवन कॅन मेक अ मिस्टेक म्हणजे कोणीही चूक करू शकतो. एनीवन कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे कोणीही इंग्रजीत बोलू शकते. आय कॅन हिअर यू म्हणजे मला तुझा आवाज ऐकू येतोय. आय कॅन हिअर यू म्हणजे मला तुझा आवाज ऐकू येतोय. आय कॅन हिअर अ कार म्हणजे मला कारचा आवाज ऐकू येतोय. आय कॅन हिअर फूट स्टेप्स म्हणजे मला पावलांचा आवाज ऐकू येतोय. आय कॅन हिअर अ बेबी क्राईंग म्हणजे मला बाळाचा रडण्याचा आवाज येतोय. आय कॅन हिअर टॉमी बार्किंग मला टॉमी भुंकल्याचा आवाज ऐकू येतोय.
आय कॅन स्मेल पेट्रोल म्हणजे मला पेट्रोलचा वास येतोय. आय कॅन स्मेल स्मोक म्हणजे मला धुराचा वास येतोय. आय कॅन स्मेल परफ्यूम म्हणजे मला अत्तराचा वास येतोय. आय कॅन स्मेल गॅस म्हणजे मला गॅसचा वास येतोय. आय कॅन स्मेल समथिंग बर्निंग म्हणजे मला काहीतरी जळत असल्याचा वास येतोय. तर हे होते कॅनपासून काही सेंटेन्सेस आणि त्याचे मीनिंग इन मराठी.